नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जमाना कर न सका उसके कद का अंदाजा, वो आसमान था मगर सर झुका के चलता था. हा शेर या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग यांच्यासाठीच आहे. आणि मनमोहन सिंग यांचं काल रात्री वयाच्या 92व्या वर्षी दुःखद निधन झालं. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना रात्री 8च्या आसपास ॲडमिट केलं होतं आणि 9 वाजून काही मिनिटांनी त्यांचं निधन झालं. आणि त्यामुळे आपला भारत देश आणि जग पूर्ण हे एका अत्यंत प्रतिभावान, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत नम्र, अत्यंत सज्जन अशा पंतप्रधानाला, अशा नेत्याला, अशा या जगाच्या नागरिकाला काल गमावून बसलंय. आणि खूप खूप गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यासारख्या. पण 91 साली पहिल्यांदा ते 85-86ला राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सल्लागारांच्या टीममध्ये होते. त्यानंतर 91 साली नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि देश अत्यंत आर्थिक अडचणीमध्ये होता. म्हणजे परकीय चलनाचा साठा केवळ 15 दिवसापुरताच उरलेला होता. त्या आधीच्या 2 सरकार, जी विश्वनाथ प्रताप सिंगांचं झालं, देवेगौडांचं झालं, त्या सगळ्या काळामध्ये अतिशय अर्थव्यवस्था खालावली होती आणि केवळ 15 दिवस पुरतील इतकंच परकीय चलनाचा साठा उरलेला असताना मनमोहन सिंग हे या देशाचे अर्थमंत्री झाले. त्याआधी ते रिझर्व्ह बँकेचे सुद्धा गव्हर्नर राहिले होते. आणि अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी म्हणजे आमूलाग्र बदल आर्थिक धोरणांमध्ये केला, आर्थिक सुधारणा या देशामध्ये घडवल्या, ज्यामुळे तर त्या 91 साली ते राजकारणात आले. 96 पर्यंत ते देशाचे अर्थमंत्री म्हणून होते आणि त्यांचं प्रत्येक अर्थसंकल्प हा ऐतिहासिक समजला जात होता. ज्या वेळेला 91ला पहिल्यांदा ते अर्थमंत्री झाले त्यावेळेला त्यांची काही वाक्य खूप प्रसिद्ध होती. ज्यात एक त्यांचं असं वाक्य होतं की आता ती वेळ आलेली आहे आणि आता भारतासाठी जी आलेली वेळ आहे ती कोणी नाकारू शकत नाही. आणि मग सगळ्या आर्थिक सुधारणा ज्या झाल्या तर त्यानंतर देशाला जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवलं. विचार करा, फक्त 15 दिवसाची परकीय चलन उरलेलं असताना, म्हणजे काहीतरी 15-20 बिलियन डॉलर फक्त भारताकडे उरले होते. फॉरेन करन्सी, फॉरेन एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, एवढाच फक्त काही बिलियन डॉलरचा उरलेला होता. आणि तिथून भारताला जगातली सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था हे बनवली. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2011 साली भारत हा परचेजिंग पॉवर पॅरिटी इंडेक्स ज्याला म्हणतात, जो खरा निकष असायला हवा, त्या परचेजिंग पॉवर इंडेक्समध्ये भारत जगातली 3री अर्थव्यवस्था बनला. आज खूप ऊर बडवून सांगितलं जात आहे 5वी बनली, 5वी. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2011ला परचेजिंग पॉवर पॅरिटीमध्ये भारत हा जगातली 3री अर्थव्यवस्था बनला होता, जपानला मागे टाकून. पण मीडियाचा प्रॉपगंडा कधीही त्यांनी त्या काळामध्ये केला नाही. इतकंच नाही, मला चांगलं आठवतं की म्हणजे एका पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे की मुंबईमध्ये 92 साली ज्या वेळेला म्हणजे 92ला बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यानंतर मुंबईमध्ये दंगली झाल्या, त्यावेळेला मनमोहन सिंगांनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं होतं आणि ते असं म्हटले होते की या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचं 50-50 हजार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि अशाने या देशामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांचा आणि देशातल्या नागरिकांचा हा इथल्या देशातल्या व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आणि असं व्हायला नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. या देशातली धार्मिक सौहार्दता, या देशाचा सेक्युलरिझम हा सर्वांनी जर जपला तरच आर्थिक प्रगती देशाची ही शक्य आहे. आज काय होतंय आपण
आपण सगळेच जण पाहतोय काय चाललेलं आहे गेल्या 10 वर्षापासून. त्यांनी त्यांच्या काळात खूप ऐतिहासिक निर्णय झाले. म्हणजे लोकशाहीच्या जागतिक निर्देशांकामध्ये भारत खूप वरच्या स्थानावर होता. आज खूप खूप खाली कोसळला. म्हणजे आता शेवटच्या काही देशांमध्ये भारत येतो. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 80 वरती होता, आता 156 159 पर्यंत खाली घसरलाय. जगातला शेवटून तिसरा आता भारत बनलाय. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आर्थिक मंदी जगात आलेली होती 2008ला. त्या लेहमन बँक आणि लेहमन ब्रदर्स वगैरे ज्या बँका बुडल्या अमेरिकेतल्या, आणि अख्ख्या युरोप अमेरिकेमध्ये आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली होती. त्यावेळेला मनमोहन सिंगांनी या जागतिक मंदीचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ दिला नाही. 2008ला नुसता होऊ दिला नाही, भारताच्या अर्थव्यवस्थेला 2011 साली जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवलं. इतका महान आणि इतका मोठा माणूस होता. अमेरिकेबरोबर सिव्हिल न्यूक्लिअर डील केलं. म्हणजे एखादा माणूस किती कणखर असू शकतो. सिव्हिल न्यूक्लिअर डील अमेरिकेबरोबर केल्यानंतर, ज्याला 1-2-3 अग्रीमेंट म्हटलं जातं, ते भारतामध्ये याच भारतीय जनता पक्षाने अविश्वास ठराव त्यावेळेला मनमोहन सिंगांच्या सरकारच्या विरोधामध्ये आणला होता. आणि एखाद्या मनुष्याचा, नेत्याचा कणखरपणा यात असतो की अविश्वासाचा प्रस्ताव आलेला असून सुद्धा, सरकार अल्पमतात येईल की काय असं वाटत असून सुद्धा, मनमोहन सिंगांनी कुठल्याही परिस्थितीत हा करार आम्ही रद्द करू असं सांगणार नाही, हा करार करणारच, आणि ते त्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे गेले. याच मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आपल्या देशात माहितीचा अधिकार आला. ज्या माहितीच्या अधिकारामुळे भ्रष्टाचाराला खूप मोठ्या प्रमाणावरती मर्यादा आल्या, बंधनं आली, लोकांना माहिती उपलब्ध व्हायला लागली. तोपर्यंत माहिती उपलब्ध होत नव्हती. आता पुन्हा एकदा त्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची हत्या करण्याचे प्रकार नरेंद्र मोदी करतोय. त्यानंतर राईट टू एज्युकेशन, शिक्षण हा मूलभूत हक्क आहे, हे मनमोहन सिंगांच्या सरकारने हा मूलभूत हक्क म्हणून मंजूर केला. आता सरकार कुंभमेळ्यासाठी 30 हजार शाळा बंद पाडत आहे. 30 हजार शाळा बंद करून उत्तर प्रदेशमध्ये 30,000 कोटीचा कुंभमेळा होणार आहे त्या अलाहाबादला. आणि हे शिक्षणाचं आज झालेली अवस्था आहे. याच मनमोहन सिंगांच्या सरकारने राईट टू एम्प्लॉयमेंट आणला, रोजगाराचा कायदा. ती योजना नाहीये, ती स्कीम नाहीये, तो सरकारकडे रोजगार मागणं हा कायद्याने नागरिकांचा हक्क आहे, हे त्यांनी हा कायदा केला. याच रोजगार हमीच्या कायद्याची, मनरेगाची, नरेंद्र मोदींनी पहिल्याच वर्षी अतिशय टवाळखोर भाषेत, मवाल्याच्या भाषेत लोकसभेमध्ये टिंगल केली होती. आज त्यांनाही तीच योजना चालू ठेवावी लागते मनरेगाची. हे त्यांनी केलं. राईट टू इन्फॉर्मेशन आलं, राईट टू एम्प्लॉयमेंट आली, राईट टू एज्युकेशन आलं, राईट टू फूड आणलं, की अन्न सुरक्षा कायदा, की प्रत्येक नागरिकाला किमान कॅलरीज मिळाल्या पाहिजे इतकं अन्न त्याला मिळणं हा त्याचा कायद्याने हक्क आहे. हा कायदा मनमोहन सिंगांनी बनवला. आणि त्या फूड सिक्युरिटी ऍक्टच्या खाली, त्या अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गतच आजही नरेंद्र मोदीला 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतंय. कारण तो द्यावं लागेल हा कायदा मनमोहन सिंग सरकारने केला होता. उगाच नरेंद्र मोदींनी स्वतःचं उरूड बडवून घेण्याचं खरं तर त्यात काही कारण नाहीये. इतका लाजिरवाणा माणूस आहे हा नरेंद्र मोदी. काय म्हणजे आज बोलावं लागतंय मनमोहन सिंगांचं निधन झाल्यामुळे. मे 2004ला मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान झाले आणि मे 2014 पर्यंत असे 10 वर्ष ते या देशाचे पंतप्रधान होते. म्हणजे 3654 दिवस, 3654 दिवस मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते. आणि या 3654 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मनमोहन सिंग यांनी केलेली भाषणांची संख्या आहे 1198. 1200 जवळजवळ 1200 भाषणं मनमोहन सिंग यांनी 3600 दिवसामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत केली. म्हणजे दर 3 दिवसाआड
ते लोकसभेत बोलायचे किंवा राज्यसभेत बोलत होते. आणि ते बोलत होते म्हणजे काय बोलत होते? त्यांचं भाषण म्हणजे आकांडतांडव होतं का? आक्रस्ताळेपणा होता? आत्ताच्या सरकारच्या अडचणींबद्दल आधीच्या सरकारांना पाप लावणं, दोष देणं, इंग्रजांना दोष देणं, मोगलांना दोष देणं, या भारतातल्या राज्यव्यवस्थेला दोष देणं, असलं काही होतं? कधीही नाही. मनमोहन सिंगांची भाषणं ही अत्यंत मुद्देसूद, अत्यंत संयमी, अत्यंत शांत भाषेत, कधीही कोणाला कुचकटपणाने बोलायचं नाही, कधीही उथळपणा नाही भाषणामध्ये, थिल्लरपणा नाही, मवालीपणा नाही, जो आज बघायला मिळतो, नरेंद्र मोदीकडूनच पाहायला मिळतो. अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण आणि भाषणं ही मोदीची पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा करतात, म्हणजे जेव्हा कधी करतात लोकसभेमध्ये येऊन. अदरवाईज ते लोकसभेला चर्चांना उत्तर देणं वगैरे तर भानगडत नाहीये, तर त्या चर्चेमधलं ते काहीच बोलत नसतात. आत्ताही आपण बघितलं, संविधानाच्या 75व्या वर्षाबद्दलचं भाषणामध्ये त्यांनी अख्खी घाण मौखिक जुलाब, नरेंद्र मोदींनी मौखिक जुलाब केले लोकसभेमध्ये. याच्या विरोधात त्याच्याच आधीचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, आणि मनमोहन सिंगांची भाषणं ही आजही लोकसभेच्या इतिवृत्तांमध्ये अभ्यास करण्यासारखी आहेत. भविष्यात येणारी 100 वर्ष किमान मनमोहन सिंगांच्या भाषणांचा अभ्यास करण्यासाठी लोक जातील, की एखादा स्टेट्समनशिप काय असते. आणि त्यांच्या स्टेट्समनशिपचं कौतुक हे मी एक माणूस, एक नागरिक, एक पत्रकार म्हणून करतोय अशातला भाग नाही आहे. बराक ओबामांनी केलेलं आहे. G20 नेशन्सचे प्रमुख हे मनमोहन सिंगांची वाट बघायचे, ते आल्यानंतर उभे राहायचे, स्टँडिंग ओवेशन द्यायचे. असं गर्दीत कुठेतरी पाठीमागे कोपऱ्यात आहे, तोंड लपवत बसलाय आत्ताच्या पंतप्रधानासारखं, असं मनमोहन सिंगांचं कधीच नव्हतं. प्रत्येक पंतप्रधान त्यांच्याशी बोलायला यायचा. त्यांना कधीही भाषांतराची, दुभाषाची गरज भासायची नाही. इतका बुद्धिमान होता. 2008च्या जागतिक मंदीनंतर मनमोहन सिंग यांनी जगाला मार्गदर्शन केलं या G20 नेशन्सला आणि G7 नेशन्सला, की या अर्थ संकटामधून कसं बाहेर पडता येऊ शकेल. बराक ओबामांना दिल्लीमध्ये एकदा करण थापरनी प्रश्न विचारला होता मोदींबद्दल, की ते तुम्हाला बराक बराक म्हणतात, आणि ते म्हटले हो. आणि नंतरचं पूर्ण उत्तर बराक ओबामांनी हे मनमोहन सिंगांबद्दल दिलं. ही परिस्थिती आहे. ही 1198, 1200 भाषणं लोकसभेत केलेली. या व्यतिरिक्त पंतप्रधान कार्यालयाकडून वेळोवेळी जी सगळ्या माध्यमांना, प्रसार माध्यमांना जी पत्रकं पाठवली जायची, त्याची संख्या 1600. माझे मित्र आहेत राज कुलकर्णी उस्मानाबादचे, त्यांनी इतकी सुंदर इन्फॉर्मेशन सगळी कंपाईल केलेली आहे. 1600 प्रसिद्धी पत्रकं ही या भारतातल्या माध्यमांना त्यांच्यातर्फे दिली जात होती. या व्यतिरिक्त दरवर्षी मनमोहन सिंग भारतामध्ये आधीपासून चालत आलेल्या प्रथे आणि परंपरेप्रमाणे मनमोहन सिंग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून एक दिवस पूर्ण भारतातल्या माध्यमांसाठी, सर्व भाषांमधली माध्यमांमधले सर्व संपादक, पत्रकार, वरिष्ठ पत्रकार हे त्या ठिकाणी यायचे, सेंट्रल हॉल सारख्या ठिकाणी लोकसभेतल्या, आणि खुली पत्रकार परिषद व्हायची. खुली. राहुल कंवल सारख्यांनी त्यांना आडवे तिडवे प्रश्न विचारलेले आहेत. मनमोहन सिंगांनी शांतपणाने सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत, मुद्देसूद उत्तरं दिलेली आहेत. कधीही भंपकपणा केलेला नाही, भ्रामित करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना कधीही पत्रकारांनी तुम्ही आंबे कसे खाता, सोलून खाता का, चिरून खाता का, पिळून खाता, असले फालतू प्रश्न विचारले नाहीत. राजदीप सरदेसाई हे मनमोहन सिंगांचा एकदा इंटरव्ह्यू करायला गेले होते मनमोहन सिंगांच्या घरी, आणि तिथे गेल्यानंतर मुलाखत झाल्यानंतर मनमोहन सिंगांना त्यांनी विचारलं, राजदीप सरदेसाईंनी, की तुमच्या कुटुंबियांबरोबरचे काही दृश्य ही आम्ही रेकॉर्ड करू शकतो का, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेऊ शकतो का. तेव्हा त्यांनी सांगितलं, बिलकुल नाही, माझं कुटुंब ही माझी खाजगी स्पेस आहे, अजिबात याचं रेकॉर्डिंग होता कामा नये आणि हे बाहेर जाता कामा नये, दाखवता तुम्ही कामा नये. आणि आता हा मनुष्य
हा बायोलॉजिकल प्राणी जोपर्यंत आई हयात होती तोपर्यंत आईच्या वाढदिवसाला भेटायला जायचा किंवा स्वतःच्या वाढदिवसाला भेटायला जायचा, तर अख्खा लवा जमा फोटोग्राफर पत्र कुठे का जाईना, समुद्राच्या तळाशी गेला, नदीच्या पाण्याच्या तळाशी गेला, तिथेही फोटोग्राफर सोबत. ही थेर आणि असा थिल्लरपणा हा मनमोहन सिंगांच्या काळामध्ये कधीही पाहायला मिळालेला नव्हता. आणि याच्या तुलनेत मनमोहन सिंगांच्या 10 वर्षामध्ये मनमोहन सिंगांना भारतातल्या माध्यमांनी दिलेलं कव्हरेज किती होतं. भारतातल्या टेलिव्हिजन माध्यमांनी, न्यूज चॅनल्सनी मनमोहन सिंगांना दिलेलं कव्हरेज 2.1%. इंग्लिश मीडियानी मनमोहन सिंगांना दिलेलं कव्हरेज 4.5%. आणि हिंदी प्रसार माध्यमांनी मनमोहन सिंगांना दिलेलं कव्हरेज 5%. हा माणूस कधीही प्रसार माध्यमांसमोर स्वतःची आरती ओवाळण्यासाठी गेला नाही, कधीही नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही खूप खरं तर शिकायला हवं जे भारतातल्या प्रत्येक राजकारण्याने, अशी ही गोष्ट आहे. बरं, नेता म्हणजे काय, नुसती भाषणं करणारा. मनमोहन सिंग कधी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला गेले नाहीत. हे दिवटं तर आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला पण फिरेल की काय अशी शंका वाटते. म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला आलाच होता, विधानसभा निवडणुकांना भारतभर फिरतोच. टवाळखोर, याला काही काम नसतं. हा कधी सिने अभिनेत्यांबरोबर फोटोशूट कर, कधी आणखीन कोणाची टिंगलटवाळी कर, कधी कुठे अभयारण्यामध्ये जा, तिथंच स्वतःचं शूटिंग करून घे, कधी पशु पक्ष्यांबरोबर दाणे खाऊ घालतोय, मोरांना खाऊ घालतोय असं म्हणून स्वतःचं शूटिंग कर. आणि हे सगळा टाइमपास करून कधी 3 दिवस ध्यानच करायला बसला, कसलं ध्यान येते, कधी गुहेत जाऊन बसतो, कधी पाण्याखाली जाऊन बसतो. अजून सरपटताना पाहिला नाही फक्त या प्राण्याला, बायोलॉजिकल प्राण्याला. हे सगळी थेरं करून वर सांगायचं मी 18 तास काम करतो. अरे तू काम करतो तर दिसायला हवं ना. हा देश ज्या वेळेला आर्थिक संकटात होता त्यावेळेला या मनमोहन सिंगांनी त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढलं. फोटोशूट नाही केलं, काम केलं आणि त्यातून देशाला बाहेर आणलं. आज जो सगळा नवमध्यम वर्ग आहे देशातला, सर्वच्या सर्व मध्यम वर्ग हा मनमोहन सिंगांनी केलेल्या कामाचं फळ चाखणारा आहे. मनमोहन सिंगांच्या काळातल्या योजनांचं, त्यांनी केलेल्या धोरणांची फळं आजचा हा मध्यम वर्ग चाखतोय. 27 कोटी लोकांना मनमोहन सिंगांच्या 10 वर्षामध्ये दारिद्र्य रेषेच्या वर आणलं गेलं. आणि हा माझा किंवा सरकारने मॅनिप्युलेट केलेला आकडा नाहीये, हा वर्ल्ड बँकेचा आकडा आहे, हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा आकडा आहे. 27 कोटी कुटुंब लोकांना, नागरिकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं होतं. आता काय अवस्था झालेली आहे हे आपण सगळं पाहतो. जेव्हा जेव्हा या देशात संकट आली, अपत्य आल्या, नैसर्गिक आपत्ती आली, सुनामी आल्या, त्यावेळेला कधीही किंवा जागतिक मंदी, आर्थिक मंदी आलेली असताना त्यांनी असं कधीच देशाला सांगितलं नाही की गॅलरीत या, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा. असला पोरकट आणि बावळटपणा मनमोहन सिंगांनी कधीच केला नाही. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही या थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा आणि आपण जगाला दाखवून देऊ आपण एक आहोत या संकटाच्या विरोधात. असली फालतूगिरी, असला बिंडोकपणा, निर्बुद्धपणा हा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कधीही झाला नाही. प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक उत्तर दिलं गेलं. त्यांच्याच काळामध्ये मंगलयान हे इस्रोनी सुरू केलं, त्यांच्याच काळामध्ये चांद्रयान, मनमोहन सिंगांच्याच काळामध्ये चांद्रयान सुरुवात झाली. हे मनमोहन सिंगांनी या देशाला दिलेलं योगदान आहे. या कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे अविश्वास ठराव असताना त्यांना सुद्धा ईडी वापरता आली असती, त्यांनाही सीबीआय वापरता आलं असतं. त्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला बेछूट आरोप केले जात होते, अतिशय बेछूट आरोप, भारतीय जनता पक्षाचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये जाऊन मनमोहन सिंगांच्या विरोधामध्ये घाणेरड्या घोषणा देत होते. लोकपाल आंदोलनाच्या वेळेला या मनमोहन सिंगांना बदनाम करण्याचं काम या सगळ्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या फाडतूस गँगनी केलं. मग ते अण्णा हजारेंपासून अरविंद केजरीवाल, व्ही के सिंग, किरण बेदी
हे सगळे त्याच्यामध्ये होते. बदनाम केलं फक्त मनमोहन सिंगांना, आणि त्याचा परिणाम आता भोगायला लागतोय. त्यावेळेला अण्णा हजारेचं आंदोलन, त्या म्हणजे अत्यंत फ्रॉड्युलंट इंटेन्शन्स असलेला तो मनुष्य, या माणसाचं आंदोलन भारतातली सर्व प्रसार माध्यमं, सर्व टीव्ही चॅनल्स 24/7 कव्हर करत होते. त्यांनी कधी कुठल्या चॅनलवर रेड नाही घातली मनमोहन सिंगांनी की एवढा पैसा तुम्हाला कुठून येतोय. ते जे एअर कंडिशन तंबू टाकले गेले होते इंडिया अगेन्स्ट करप्शनचे, दिल्लीत जंतर मंतरला, रामलीला मैदानला एअर कंडिशन तंबू, आणि क्युझिन प्रमाणे मेनू अवेलेबल होते. पंजाबी खाणाऱ्याला पंजाबी मिळेल, चायनीज खाणाऱ्याला चायनीज मिळेल, येणाऱ्या प्रत्येकाला बिस्लरीच्या बाटल्या मिळतील प्यायला. हा सगळा खर्च कोण करत होतं? हा सगळा खर्च कोण करत होतं? यासाठी कधी रेड घातल्या नाहीत, रेड टाकल्या नाहीत, कोणाला अटक करून ईडी आज जसं ठेवते तुरुंगामध्ये, असं कधीही मनमोहन सिंगांनी केलं नाही. ते शांतपणाने, धीरोदात्तपणाने या सगळ्या गोष्टीला सामोरे गेले. हे या खूप महत्वाच्या गोष्टी असतात, आणि या खरंच भारतातल्या सर्वच राजकारण्यांनी समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे हा देशाचा पंतप्रधान मनमोहन सिंगांसारखा असं बोलला होता की माझ्या कामाची दखल इतिहास घेईल. माध्यम जरी आज माझ्याशी क्रूरपणाने वागत असली तरी हिस्ट्री विल बी काइंड टू मी. इतिहास माझ्याशी न्याय करेल. हे मनमोहन सिंगांना बोलावं लागलं होतं. असा म्हणजे त्यांनी कधी ट्रोल आर्मी उभ्या केल्या नाहीत, त्यांनी कधी कोणाचा पिच्छा पुरवणं वगैरे असलं केलं नाही. वेगवेगळ्या कपड्यांमध्ये वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढणं वगैरे असले फालतू प्रकार मनमोहन सिंगांच्या काळामध्ये कधी झाले नव्हते. कधीही थापेबाजी मनमोहन सिंगांच्या काळात झालेली नव्हती. हा फार मोठा माणूस होता, फार मोठा माणूस होता. म्हणजे अखिलेश शर्मा हे एनडीटीव्हीचे, या आता अदानीनीच घेतलेल्या एनडीटीव्हीचे एडिटर आहेत, आणि अखिलेश शर्मांनी ट्विटरवरती मनमोहन सिंगांची आठवण सांगितली आहे की मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर साधेपणा इतका होता की कुठेतरी दौऱ्याला जायचं होतं आणि त्यांनी विचारलं की विमानाची तिकीट अजून कशी नाही आली, दौऱ्याला जायचंय. तेव्हा त्यांच्या म्हणजे प्रधान सचिवांनी त्यांना सांगितलं की आपण पंतप्रधान आहात, आपल्याला तिकिटाची गरज नाही. भारत सरकारचं एक विमान असतं ज्या विमानाने देशाचा पंतप्रधान प्रवास करतो. हा मनमोहन सिंग होते. 1991 साली अर्थमंत्री झाल्यानंतर आत्ता मृत्यू होईपर्यंत मनमोहन सिंगांनी भारताकडून पगार घेतला दर महिन्याला ₹1. अर्थमंत्री असताना स्वतःच्या मारुती 800 यायचे, स्वतःची मारुती 800. त्यांनी कधी गाड्या वापरल्या नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर त्यांची मारुती 800 लावलेली असायची. त्या सिक्युरिटीला विचारायचे. त्यांच्या सिक्युरिटीनी एनएसजीच्या कमांडोनी ट्विट केलेलं आहे की एनएसजीने त्यांना जी बुलेट प्रूफ गाडी दिली होती त्या गाडीमध्ये बसून जात असताना ते डोळे भरून त्यांच्या मारुतीकडे बघायचे की ही गाडी पंतप्रधानाची आहे पण ती माझी गाडी आहे. हा मनमोहन सिंग नावाचा माणूस होता. काय आणि एकीकडे पंतप्रधान झाल्यानंतर विमानाची तिकीट अजून का नाही आली असं विचारणारा पंतप्रधान, आणि आज स्वतःसाठी 8,000 कोटी रुपयाचं विमान विकत घेणारा हा टिनपाट नरेंद्र मोदी. देशाचं राजकारण हे किती घाणेरड्या आणि छोट्या स्तरावरती येऊन पोहोचलेलं आहे हा आपण विचार करू शकतो. म्हणजे मनमोहन सिंगांच्या बद्दल खूप आरोप प्रत्यारोप, खूप त्यांच्यावर घाणेरडी टीका सगळं झालं. त्यांनी लोकसभेमध्ये बोलताना ते कायम शेरोशायरी सुद्धा करायचे. आणि मनमोहन सिंगांचा एक शेर त्यांनी म्हटलेला, हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी,
न जाने कितने सवालों की आबरू रखी है मैंने. नाही तर ते सवाल विचारणारे बेआबरू झाले असते जर उत्तर मनमोहन सिंगांनी दिली असती तर. हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी है. यापेक्षा मोठी श्रद्धांजली, यापेक्षा चांगली श्रद्धांजली मोठी तर असूच शकते, यापेक्षा चांगल्याही खूप असू शकतात. मला जे आज वाटतं ते हेच की आदरणीय मनमोहन सिंगजी, हा देश आपला ऋणी आहे. धन्यवाद.